नमस्कार, मी ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील, मुंबई उच्च न्यायालय. गेली काही दिवस आपण गोखले इन्स्टिट्यूट इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांच्या बेकायदेशीर नियुक्ती संदर्भामध्ये लढत होतो. खरं तर डॉक्टर रानडे यांची नियुक्ती ही 2022 साली झाली आणि तेव्हापासूनच डॉक्टर रानडे यांच्या बेकायदेशीर नियुक्तीच्या लढ्याला आपण सुरुवात केली. डॉक्टर अजित रानडे हे UGCच्या निकषांप्रमाणे, नियमांप्रमाणे कुलगुरू पदाच्या त्यांच्या पोस्टसाठी ते त्या ठिकाणी एलिजिबल नव्हते आणि याकरिताच माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण माहिती घेतली आणि एखाद्या डीम युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकाला किमान 10 वर्ष तो प्राध्यापक असावा असा एक बेसिक रूल आहे. परंतु रानडे यांना प्राध्यापक पदाचा फक्त 1 वर्षाचा अनुभव होता आणि अशा व्यक्तीला त्या ठिकाणी कुलगुरू केलं गेलं. बरं, कुलगुरू त्यांना अतिशय नाट्यमयरित्या त्या ठिकाणी बनवण्यात आलं. डॉक्टर रानडे यांची नियुक्ती करण्यासाठी एका समितीची घोषणा करण्यात आली आणि या समितीमध्ये साधारण लोक नव्हते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्या काही डेप्युटी गव्हर्नर होत्या, माजी डेप्युटी गव्हर्नर श्यामराव गोपीनाथन या त्या समितीच्या सदस्य होत्या. श्री महेंद्र देव हे त्या समितीचे सदस्य होते. महेंद्र देव हे अजित रानडे यांचे इंटेलेक्च्युअल फ्रेंड आहेत. 1998 साली त्यांचा संयुक्तरित्या शोधनिबंध सादर झालेला आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्राध्यापक सब्या रे चौधरी देखील त्या समितीच्या सदस्य होत्या. आता याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असा आहे की जे महेंद्र देव आहेत यांचं रिकमेंडेशन हे डॉक्टर अजित रानडे यांनी केलं होतं की कुलगुरू निवडीच्या समितीमध्ये महेंद्र देव हे असले पाहिजे आणि त्या समितीमध्ये गेल्यानंतर महेंद्र देव यांनी रिकमेंडेशन केलं की डॉक्टर अजित रानडे हे कुलगुरू झाले पाहिजे. अशा प्रकारचं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचं लेटर हे स्वतः गोखले इन्स्टिट्यूटच्या सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीने UGCला दिलं होतं. त्याच्यानंतर तत्कालीन म्हणजे माझी जे कुलपती होते राजीव कुमार ही देखील साधारण व्यक्ती नव्हती. ही नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते आणि त्याचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष हे देशाचे प्रधानमंत्री असतात. अशा लोकांच्या संगनमताने रानडे यांना बेकायदेशीररित्या आणलं गेलं आणि गोखले इन्स्टिट्यूट जी देशातील एक अग्रगण्य संस्था आहे, अनेक प्रकारचे सर्वे तिथे केले जातात, देशाचे आर्थिक धोरणं तिथे ठरवले जातात, परंतु जी व्यक्तीच त्या पदासाठी एलिजिबल नाही तिला त्या ठिकाणी बसवणं आणि देशाच्या अर्थकारणामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांनी केला. बरं, या रानडेंनी त्या ठिकाणी पदावर आल्यानंतर केलं काय, तर रानडेंनी आपल्या मर्जीतल्या काही लोकांसाठी विशेष पदं तयार केली. म्हणजे चीफ ऑफ द स्टाफ, त्या चीफ ऑफ द स्टाफला पगार जवळजवळ 95,000 रुपये, ॲडवायझर टू द 1.25 लाख रुपये पगार, ॲडवायझर टू द व्हाईस चान्सलर असं एक बेकायदेशीर पद तयार केलं. त्या व्यक्तीला 55,000 रुपये पगार. एक प्राध्यापक आहे, जी निवृत्त प्राध्यापक आहे, तिला सरकारची पेन्शन मिळते, ती पेन्शन घेते, परत तिला गोखलेमध्ये फॅकल्टी म्हणून लावलं आणि त्या व्यक्तीला 1,98,000 पगार. म्हणजे एकीकडे तुम्ही लोकांना कंत्राटी कामगारांवर घ्यायचं, मुलांच्या MPSCच्या तारखा पुढे ढकलायच्या, UPSCचे नोटिफिकेशन्स काढायचे नाही आणि दुसरीकडे मात्र अशा बेकायदेशीर नियुक्त्या करायच्या. गोखले इन्स्टिट्यूटची त्यांनी अतिशय बेकायदेशीररित्या एक फीचा हाईक केला होता. म्हणजे अगदी 15-20 हजार फी असेल तर त्यांनी ती 1.25 लाखापर्यंत आणली. हॉस्टेलच्या फीस त्यांनी वाढवल्या आणि हे सगळं करून आपलं आर्थिक सरसंधान करण्याचं काम श्री रानडे यांनी केलं. आणि या सगळ्या प्रकारच्या घडामोडी होत असताना आम्ही निर्मला सीतारामन कॉन्व्होकेशनला येणार आणि त्यांना काळे झेंडे आम्ही दाखवणार असा आम्ही इशारा दिला, आंदोलनं केली, वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी UGCने त्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि ते लक्ष दिल्यानंतर त्या ठिकाणी एक फॅक्ट चेकिंग कमिटी आपण जी म्हणतो, सत्यशोधन समिती, तिची स्थापना झाली. दिल्लीवरून ती कमिटी आली, त्यांनी रानडे यांची सखोल चौकशी केली आणि त्यातून शेवटी निष्पन्न झालं की अजित रानडे हे बेकायदेशीररित्या 2 वर्षापासून गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावर बसलेले होते आणि अजित रानडे यांना तात्काळ प्रभावाने विथ द इमिजिएट इफेक्ट त्यांचं त्या ठिकाणून टर्मिनेशन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.